लढत सुरू झालेली आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. अंपायर्स जा रहे, बिल्कुल मैच की शुरुआत होती हुई. दमन दौरे का ये आखिरी दिन है, फाइनल का दिन है. मोटू पतली की जोड़ी हमारे अंपायर्स की है. एक छोटा है तो एक बड़ा है. और मॅच भी सुरू होता बा. सामना पुन्हा एकदा आपण देऊया. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. भिवंडी ग्रामीण 40+ मंडळ यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब, संजयभाई म्हात्रे, अध्यक्ष सचिव साहेब प्रदीप जोशी, सर्व उपाध्यक्ष, सल्लागार, लॉट कमिटी सदस्य यांच्या माध्यमातून देऊया आपण दोन्ही संघांना शुभेच्छा आणि करूया मॅचला सुरुवात. गोलंदाज अनिल मुकादम. यस, ग्रीन सिग्नल अंपायर्स का आ चुका है. ग्रीन सिग्नल आलेला आहे आणि सामन्याला सुरुवात. स्ट्रायकिंगला मिथुन तरे, नो स्ट्राईकला राजन डी. गेम ऑन. एकदा जोरदार डाल्या होऊ जाऊ द्या. मॅच सुरू झाली आहे आणि पहिला चेंडू जोरदार अपील होते. 11च्या 11 खेळाडू मात्र नितीन शांत झाला, म्हणजेच चेंडू डॉट आहे. खेळाडू असावं तर असा नितीन सरका. डॉट चेंडू. कमालीची लाऊट अपील झाली होती, जोरदार अपील झाली होती. अनिल चांगली सुरुवात करताना फ्लॅट ठेवला होता चेंडूला आणि आता फसलाय. मिथुनचा विकेट. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठा झटका बंद्रा मारुती काले टीम संघाला. बॅटर आउट. सात ते 8 फलंदाज आहेत बंद्रा मारुती काले संघाकडे. त्याच्यातील एक घातक फलंदाज मिथुन याचा विकेट मिळालाय आणि त्याच्या मागे लगेच आता योगेश मैदानात मध्ये इंटर होत आहे. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज. सुरुवात झाली नाहीये 2 चेंडू मध्ये. डॉट आला, विकेट आला. मनोधैर्य वाढवावा लागेल खेळाडूंना आपल्या पाठीरेखांचं. पाठीरेख जास्त वेळ शांत तुम्ही ठेवू शकणार नाहीये. त्यांना टाळ्या वाजवण्याकरता तुम्हाला मजबूर करावा लागेल. अशी तुमची बॅटिंग झाली पाहिजे मैदानामध्ये. ते शांत बसले तर मग मॅच शांत होईल. गोलंदाज अनिल मुकादम. बंदे में है दम, नाम है अनिल. गोलंदाजी करताना नवीन फलंदाज आलेला आहे योगेश. स्ट्रायकिंग वर. तिसरा चेंडू बॅटवर आलाय. समोर खेळलाय रुपेश मुकादम. चांगली फिल्डिंग करताना एक धाव तिसऱ्या चेंडूवर इथे जोडली गेली आहे. धावांचा श्री गणेश झालेला आहे. पहिली धाव योगेशच्या बॅटने आलेली आहे धाव फलकावर. गोलंदाज तयारीमध्ये अनिल. पुढचा चेंडू टाकताना गतीमध्ये थोडस स्लोअर चेंडू आणि आता पाहतो की आपण डॉट चेंडू. गोलंदाज फुलटास स्वतःला पाहतोय की पुढे येऊन स्ट्रोक बनवलं, मजबूर केलं राजनना आणि त्याच्यावर आपण पाहतोय की आलेली फक्त एक धाव आहे. राजन डी चं देखील खातं खोललं जात आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना अनिल मुकादम. थोडस गती वाढवली आणि आता जोरदार अपील होतीये, मात्र अंपायर इज बेजज. डॉट चेंडू आणि काय कमालीची गोलंदाजी. डॉट चेंडू. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 2. महत्वाचा विकेट घेऊन दिला अनिलनं. फक्त आणि फक्त 2 धावा, 1 बाद 2. फार मोठा शेड्यूल आहे निमिलम पायगाव. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की बंद्रा मारुती काल्लेर. गट बी आणि त्यांच्या अगेन्स्ट पुढचा चेंडू. नितीन गोलंदाज.
इथे आपण पाहतो की ऑफ स्टिकच्या बाहेर गेला, वाईटचा इशारा आलेला आहे. इट्स वाईट. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 3 धावा धावफलकावर. गोलंदाज तयारीमध्ये नितीन. या संपूर्ण चालू अंगामध्ये नितीनचं परफॉर्मन्स नंबर 1 राहिलेला आहे. मग गोलंदाजीचं फलंदाजी आहे. थोडीशी गती वाढवली, मात्र समोर उडवलाय तर चेंडू चालत सीमेच्या दिशेने. मात्र काय कॅच पकडली आहे. कॅच की मॅच. व्हॉट अ कॅच. ओ माय गॉड. सेलिब्रेशन सुरू झालं मैदानामध्ये आणि अगदी आमचे कॅमेरामॅन शिनू यांनी आपल्या कॅमेरामध्ये हा कॅप्चर केलाय. अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडूला झेल पकडलाय आणि बिग ब्लॉ. राजन बॅक टू डगआउट. बड़ी सफलता अपने नाम करते हुए नितीन. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. क्या बात आहे. असं वाटत आहे की चेंडू सीमेच्या बाहेर चाललाय, मात्र एका पायावर बॅलन्स करून ही झेल पकडली आहे. राजेश, काय झेल पकडली राजेशने. हा विकेट नितीनचा नव्हे तर राजेशचा आहे. सुंदर अशी कॅच. कॅच ऑफ द दमन दौरा सध्या तरी. विलास पाटील आपण थोडासा संपर्क साधायचा आहे. विलास बालू आपण या. नितीन पुढचा चेंडू टाकताना समोर खेळाचा होता, मात्र फोर्सिंग केला. ऑन साइडला ढकललाय चेंडूला. गणेश कासाट चेंडूला फील्ड करतो, तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. काय गोलंदाजी. कमालीची गोलंदाजी न्यू मिलम पायगाव. सध्या तरी आपण पाहतोय की दबदबा कायम करताना या मॅच मध्ये न्यू मिलम पायगाव संघाचा खेळ चांगला होत आहे. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. रनआउटची संधी आणि बॅटर आउट. अजून एक धक्का. सचिन देखील आलेला आहे परत डगआउट मध्ये. काय क्रिकेट, काय जिद्द पाहतोय आपण मैदानामध्ये. नितीन गवलीच्या षटकामध्ये आता हा बंद्रा मारुती कालेर संघाला आपण पाहतोय की शांत केला जात आहे. कम्मालीची फिल्डिंग, कम्मालीचा थ्रो कुंदन गुलवीच्या माध्यमातून. हा कुंदनचा विकेट आहे. फिल्डिंग जर आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या पहिल्या न्यू मिलन पायगाव संघासाठी. फिल्डिंग काय चांगली होते, चांगली गोलंदाजी होते. 4 धावा आणि 3 विकेट. आता समाधान मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. 10 चेंडू मध्ये फक्त 4 धावा आले, 3 विकेट. गोलंदाज नितीन गवली. नितीन दमन दौरा खेळत आहेत आणि दमन दौऱ्यासाठी त्यांचं विशेष सहकार्य लाभलेला आहे. क्रमांक 1 चं पारितोषिक त्यांनीच जाहीर केलेला आहे, कॅश प्राइज, आणि ते सध्या पकड मजबूत करतायत. हो, जोरदार अपील, मात्र थोडस इम्पॅक्ट स्टंप थोडा एस्ट्यांच्या वरतून जात आहे, अंपायर्स सांगत आहेत आणि रिप्ले मध्ये दाखवत आहेत. नक्कीच नक्कीच चांगला निर्णय दिलेला आहे. अगदी एस्ट्यांच्या वरतून चेंडू जाणारा चेंडू होता, बेलच्या वरतून, म्हणून पंचाने सांगितलं की नोट आउट. दबाव दबाव पाहायला मिळते. समाधान याला सिंगल डबल घ्यावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजून एक चेंडू डॉट होत आहे. कमालीची गोलंदाजी, 2 षटक, 12 चेंडू सध्या तरी मैदानामध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये न्यू मिलन पायगाव संघाचा खेळ पाहतोय चांगला. एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. बॅटवर चेंडू मिडल होत नाहीये. खराब चेंडू होता, मात्र सरळ ऑफ स्टिकच्या बाहेर आणि त्याच्यावर आलेला हा वाईट. एक्स्ट्रा धाव. धाव संख्या 5 धावा धाव फलकावर. ये मैच काफी बड़ा है. अंपायर को दबाव में लाना चाहते हैं वहां पर गेंदबाज, लेकिन अंपायर इज बेस्ट जज. यस, पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक हात तुटला होता. रवींद्र चेंडू पर्यंत पोहोचला, फक्त एकच धाव. आणि आता इथे 2 षटकाचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत फक्त 6. सब अच्छा हो रहा है न्यू मिलन पायगाव संघासाठी.
फक्त आणि फक्त 6 धावा 3 विकेट. काय गोलंदाजी, काय जिद्द मैदानामध्ये पाहतोय न्यू मिलन पायगाव संघाचे. पाणी गेला मैदानामध्ये, पाणी पाजलाय गोलंदाजांनी. मात्र आता दयानंद भंडारी पाणी घेऊन गेलेत आणि आता न्यू मिलन पायगाव संघाच्या गोलंदाजांना देखील पाणी दिलाय. की कारण की येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जो काम करत होता अनिल मुकादमला, जो काम करत नितीन गवलीला, त्याने आपला 100% बेस्ट परफॉर्मन्स दिलेला आहे 2 षटकापर्यंत. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 2 गोलंदाज त्या कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतील हे पाहणं फार अजून महत्वाचं आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये जर तरची भाषा नाहीये, 30+ जर धावा आल्या तरच मॅच रंगतदार होईल. समाधान आणि योगेश खेळपट्टीवर आहे. योगेश पाटीलनं देखील भिवंडी ग्रामीण 40+ संघटना गाजवली आहे. असं नाही की फलंदाजी नाही, अजून येणारे फलंदाज स्ट्रॉंग आहे. मात्र गोलंदाज आले कुंदन. कुंदनचा पहिला चेंडू पाहते की अर्ध्या खेळपट्टीवर टाकला होता. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, फुटवर्कचा वापर नाहीये. डॉट चेंडू, अगदी फ्लॅट डिलिव्हरी टाकली होती, टॉच चेंडू. आणि या चेंडूला खेळणं कटिंगच असतो फलंदाजाला. पुन्हा तो चेंडू समोर खेळलाय, ड्राईव्ह केलाय रुपेश मुकादम. चेंडू मागे, काय फिल्डिंग, काय गोलंदाजी, सर्व चांगलं होत आहे सध्या. धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर 7 धावा. आप 7 हवी आहे ती म्हणजे काल्हेर संघाला योगेश आणि समाधान. 14 चेंडू आणि फक्त 7च धावा धावफलकावर झालेल्या आहेत. गोलंदाज कुंदन गुलवी पुढचा चेंडू टाकताना पुन्हा एकदा स्लोअर गतीमध्ये परिवर्तन. शतरक्षक गणेश एक आली आहे, थोडसा दबावामध्ये फिल्डिंग केली जाते. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि इथे काय घडलं तर 1 शॉटचा इशारा आलेला आहे, म्हणजे एकच धाव. ये भी बाकी था, ये भी हो चुका है. अब जिथे 1 धाव आली तिथे दुसरं धाव पूर्ण करण्यासाठी, दुसरं धाव कंप्लीट करणं फार महत्वाचं आहे. तर एकच धाव आलेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 8. 3 बाद 8. शांतता मैदानामध्ये बंद्रामारुती काल्हेर संघाची. गोलंदाज तयारीमध्ये. चला, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. दमन दौऱ्यासाठी आपण पहिल्याच सूचना दिलेल्या आहेत. कोणत्या प्रकारचा खेळ थांबला जाणार नाहीये. प्रत्येक खेळाडूने आपली खेळाडू वृत्ती दाखवा असं मेसेज ऑलरेडी जोशी साहेबांचं देखील होतं, कुंदन साहेबांचं देखील होतं. कारण की ही दमन दौरा जे आहे 3 ठिकाणी सुरू आहे. 3 प्रिन्स मूवीज आपल्या एका कॅमेऱ्याने नक्कीच कव्हर करीत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका समोर खेळलाय आणि रुपेश आहे तिथे, चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का, अजून एक विकेट. न्यू मिलन पायगाव संघ नक्की चांगली कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा खेळ आणि दबावामध्ये टाकलाय बंद्रामारुती काल्हेर संघाला पायगाव संघाने. योगेशने देखील साथ सोडली आहे खेळपट्टीवरून. आता मैदानामध्ये टीमचे कॅप्टन कुल विजय पाटील, नवीन फलंदाज. काय खेळ पाहतोय मैदानामध्ये, जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये. हम रडेंगे, हम खेलेंगे आणि चांगलाच खेळतायत. विजय सज्ज होते. कॅप्टनने सोडून दिल्या चेंडूला ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा आहे. आता जे काही करायचंय कॅप्टनला करायचं मैदानाच्या आतमध्ये. धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर 9 धावा. 4 बाद 9. आता अगदी धावा मिळणार नाहीयेत विजय दादा असं पंच सांगतायत. कारण की एस्टनच्या मागे जाऊन पिकअप केला होता स्ट्रोकला. यस, अगदी चांगला निर्णय. फक्त डॉट बॉल. चेंडूची गणना होईल मात्र धावा मिळणार नाहीये.
नक्कीच दबावामध्ये टीम राजन डी चा देखील मेसेज गेला मैदानामध्ये की येणाऱ्या फलंदाजांना बॅटिंग देणं फार महत्वाचं आहे. सेलिब्रेशन आपण गाणी तर ऐकलंच असेल बदामाच्या झाडाखाली, मात्र आंब्याच्या झाडाखाली एन्जॉयमेंट चालू आहे पायगाव संघाचं सध्या. डॉट, यस डॉट चेंडू खाली, ओनली डॉट गेन यहाँ पर ऐड किया गया है. हमारे अंपायर्स काफी मशहूर एंड मारूफ अंपायर्स है हमारे, काफी अच्छा काम किया उन्होंने 3 दिन में. आपकी काम की सराहना जरूर करेंगे हम भिवंडी में. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मॅच झेल तर सोडली आहे, एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता कोण आवड झालंय पाहूया आपण. विजय पाटील कॅप्टन देखील वापस आलेले आहेत डगआउट मध्ये. काय गोलंदाजी पाहते मैदानामध्ये. असं वाटलं नव्हतं की आज बंदरे मारुती कालेर संघ या प्रकारे क्रिकेट खेळ मैदानामध्ये. सर्वच प्रेक्षक निराश, समर्थक निराश, पाठीराखे निराश, बालसेना कालेर संघाचे जे पाठीरेखा आहेत ते देखील निराश. कारण की जवळजवळ 3 षटक समाप्त झालेत आणि 10 धावा फक्त धाव फलकावर. या चालू अंगामध्ये सर्वात बेकार क्रिकेट या मॅच मध्ये कालेर संघाचं माझ्या समोर. दबावामध्ये पाहायला मिळते बंदरा मारुती कालेर संघाला. आपण पाहतोय असं वाटतं की आज या मैदानावरून देखील विलास बालू आपण ज्या प्रकारे विचार केला होता की लवकर सुट्टी होईल असंच वाटतंय. मात्र क्रिकेट आहे, इथून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाज जग्गू दादा जगदीश मुकादम आपली गोलंदाजी करताना तयारीमध्ये, आपल्या गोलंदाजीमध्ये आणि नवीन फलंदाज शैलेश आलेला आहे. मात्र स्ट्रायकिंगला समाधान, रेड कॅप, डेंजरमॅन, धावा बनवाव्या लागतील. सुरुवात तर झाली आहे, मोठ्या पडक्याने समोर खेळले, मात्र रुपेश आहे तिथे, चुकी करणार नाहीये, फक्त एकच धाव, 11 धावा धाव फलकावर. देलटेन, के ग्राउंड, आरके ग्राउंड सध्या एन्जॉयमेंट करतायत आमचे भिवंडीचे सर्व प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज यांच्या वाहिनीवर. पुढचा चेंडू जगदीश सोडून दिलाय, अंपायर्स वळतायत, वाईटचा इशारा. वाईट, एक्स्ट्रा धावा झालेल्या आहेत त्या धाव फलकावर 12 धावा, 12 रन्स. अगदी योग्य तो निर्णय दिलेला आहे पंचांनी. अंपायर इज बेस्ट जज, उन्होंने देखा और सही से वो डिसीजन दिया. अंपायर हंस रहे तो सभी हंसेंगे. खराब चेंडू, ओरपी चेंडूचा देखील फायदा घेता आला नाही आणि धाव आता घेतली जात नाहीये. 2 झाले असते आरामामध्ये. फक्त 12 धावा धाव फलकावर. 4 चेंडू मध्ये 4 मोठे पटके येतील का, तरच काहीतरी होऊ शकते या मॅच मध्ये. शैलेश स्ट्रायकिंग वर, जग्गू पुन्हा एकदा सोडून दिलंय आणि आता हा वाईट येत आहे. एक्स्ट्रा धावा, धावसंख्या 13. जगदीश मुकादम, वय 56, अब तक 56. ते सांगतायत की आता तुमच्या धावा कमी झाल्या तर मी आहे ना, नो टेन्शन, कारण की आलेला आहे हा वाईट. 14 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू, जोरदार अपील, मात्र डॉट चेंडू. कॅप्टन विजय पाटील, देवानंद भंडारी आणि राजन डी यांनी भरोशाने खेळाडू मैदानामध्ये सोडलाय, मात्र त्या खेळाडूला देखील संघर्ष करावा लागलेला आहे खेळपट्टीवर आतापर्यंत. खराब परफॉर्मन्स सध्या तरी मैदानामध्ये. जगदीश पुढचा चेंडू टाकताना कमालीची गोलंदाजी.
आता इथं मिस टाइम, पुन्हा एकदा रुपये चेंडू खाली आहे, अजून एक धक्का, अजून एक विकेट, जगदीश मुकादमला मिळते विकेट. काय खेळ पाहतोय आपण मैदानामध्ये. न्यू मिलम पायगाव, जितका एन्जॉयमेंट त्यांनी या दमन दौऱ्या केला तितका चांगला क्रिकेट खेळला, मी नेहमी उल्लेख करत असतो. आणि या मैदानावर त्यांना ठोकर लागलेली आहे पहिल्या दिवसामध्ये. ते ठोकर खाल्यानंतर तो सुधार पाहतोय ना आपण, कम्मालीचा सुधार झालेला आहे. दोन चेंडू बाकी आहेत. आरेश कशा तरी या धावा आहेत ना 20+ जरी झाल्या तरी देखील मॅच पाहायला प्रेक्षकांना मजा येईल. सध्या तरी निराश करून ठेवलेला आहे सर्वांना बंदिरा मारुती काल्हेर संघाने. दोन चेंडूचा खेळ बाकी अजूनही, 2 गेंदे बाकी सोरके. नाही नाही नाही, भरपूर मोठ्या संख्येने आज काल्हेर संघाचे पाठीराखे आले होते. एक राऊंड असंच आहे जिथं कधी धावा बनते तर कवा धावा बनत नाहीये. 2 चेंडू बाकी आहेत, धावा झालेले आहेत ते 14 धावा, 6 बाद 14. हरेश नवीन फलंदाज, हरीश जोशी. जगदीश आणि आता पुन्हा एकदा वाईट, एक्स्ट्रा धाव. या षटकामध्ये फक्त 4 वाईटच्या धावा मिळालेल्या आहेत. गोलंदाज मी नेहमी म्हणत असतो जग्गूदादा यांच्याबद्दल, जर द्यायला लागले तर मग 25 कमी पडतात, नाही तर मग 10 पण देत नाही कधी कधी. आणि आता पाहतो की कमबॅक करताना डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतायत मैदानामध्ये, संपूर्ण पारड जर करून ठेवल्या या पहिल्या डावामध्ये. 15 धावा झाल्यात फक्त धावफलकावर. पुढचा चेंडू, अजून एक चांगला चेंडू, मात्र ऑफस्टिकच्या बाहेर वाईट. 5वा वाईट आलेला आहे. जसं दमन दौऱ्यावर न्यू मिलम पायगाव संघाने दिल खोलून खर्च केला ना, त्या प्रकारे जग्गू दादा आपल्या गोलंदाजीमध्ये दिल खोलून खर्च करताना वाईटच्या स्वरूपात 5वा वाईट आलाय. आता पाहतोय की आपण डॉट चेंडू म्हणजेच 4 षटकांचा खेळ समाप्त. टोटल धावा 16 आणि लक्ष्य 17. 5 धावा शेवटच्या षटकामध्ये वाईट टाकलेल्या आहेत जग्गू दादा. नामी कापी है, 5 धावा त्या देखील वाईटच्या. 16 में 8 तो एक्स्ट्रा रन आए, ऐसे हमारे स्कोरर कह रहे हैं हमें. अच्छी स्कोरिंग करते हुए दौलत, धवल धवल नाम है उनका. 17चा टार्गेट रोहन पाटील. या आपण आता चला आता मैदानाच्या आतमध्ये या. बंदिरा मारुती काल्हेर टीम सलामीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा डिफेन्स करायचं म्हटलं की विकेट टू विकेट गोलंदाजी आणि फक्त विकेटच घ्यावं लागतील. प्रत्येक चेंडू मागे चांगली फिल्डिंग करावी लागेल. डॉट चेंडू जास्त टाकावे लागतील गोलंदाजांना. अनाउन्समेंट तर आम्ही खूप चांगली केली होती की फायनलचे पहिले फायनल, मात्र फक्त 16 धावा. दबाव स्वीकारला तिथेच सर्व काही घडलं. म्हणून नेहमी सांगत असं की दबावामध्ये कधीच कोणत्या खेळाडूला खेळता येत नाही क्रिकेट. फ्री माइंड मध्ये खेळा आपण. आमचे कॉमेंटर रोहन पाटील असं वाटतं ते जेवण करायला बसलेले आहेत. काही हरकत नाहीये, करूया मॅच कंप्लीट. पुढची मॅच त्याला देऊ पूर्ण कंप्लीट करण्याकरिता. रोहन पाटील वाइस ऑफ झिडके दुपारचं भोजन करतायत. 1:27 झालेले आहेत आणि त्याचा आनंद
दमन दर्यावर केला जात आहे. फक्त टार्गेट 17 धावांचं आहे. रोहन पाटील थोडा आराम करतात, करू द्या त्यांना आराम. तिथं तुमचं काही काम नाही, इकडे आपण. पाहू आता बंदरामध्ये काल्हेर संघ कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. हा सामना जर काल्हेर संघाने जिंकला ना, तर समजाचा भिवंडीचा इतिहासामध्ये या संघाचं नाव नोंदला जाईल. आमच्या माध्यमातून 2008 पासून मी या भिवंडी नगरीमध्ये समालोचक करत आहे आणि अशा प्रकारचा खेळ नक्कीच कुठे झाला नाहीये. मात्र केला तर आउट ऑफ द महाराष्ट्र होईल आणि बंदरा मारुती काल्हेर संघाचं नाव सुनेरी अक्षरामध्ये लिहिला जाईल. पाहूया बालसेना काल्हेर संघाला जर तुम्हाला खुश करायचं असेल तर हा सामना तुम्हाला जिंकावाच लागेल. ते देखील आपल्या कामावर सुट्टी दिलेली आहे, कोणी ऑफिसला गेला नाहीये, या जर्नीमध्ये तुमच्या सोबत आहे ते, तर त्यांना खुश करण्याकरिताच तुम्हाला खेळावं लागेल. नक्कीच फार चांगले दिवस होते थंडीचे आणि त्याच्यामध्ये ते फिरायला देखील गेले नाही, मात्र तुमच्या बरोबर दमन दौऱ्याला आलेले. त्यांचं असं म्हणणं आहे भरपूर साखरपुडे लग्न कार्य मिस केलेले आहे त्यांनी तुमच्यासाठी. आता पाहूया, आता बारी बारी सबकी बारी, पहिले आपकी आप बंदरा मारुती काल्हेर की बारी है. राजन डी सुरुवात करताना गोलंदाजीला पॉवर प्लेचा षटक आणि नितीन गवली वन ऑफ द किंग निमिलम पायगाव संघाचा आणि नो स्ट्राईकला रुपेश मुकादम. बंदे में दम रुपेश मुकादम. मॅच ऑन. पहिला चेंडू समोर खेळलेले आहे, ड्राईव्ह केल्या चेंडूला लॉंगॉनला. टीमचे कॅप्टन विजय चेंडूला फील्ड करताय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावांना इथे सुरुवात झाली आहे, श्री गणेश झालेला आहे. अनिल मुकादमने ज्या प्रकारची पहिली सुरुवात केली ती पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 धावा 1 विकेट घेतला, तिथूनच पूर्ण पाड जर झालं तर निमिलम पायगाव संघाचा. 23 चेंडू आणि 16 धावा आता इथून बनवायचे आहेत. काम सोपं नसणार आहे. गोलंदाज राजंडी विजय भालेकर यांनी सांगितलंय की लवकरात लवकर मॅच फिनिश करा, कारण की त्याने हॅट्रिक साठी पारितोषिक लावलंय दोन्ही खेळाडूंसाठी. 500 रुपयाचा पारितोषिक, 500 रुपये बिगारीची देखील हजेरी नाहीये. 1000 करा, 1000 दादा. यस, 1000चा पारितोषिक आहे षटकार चौकारांच्या हॅट्रिक साठी. 17 धावा बनवायचे त्यांनी दादाने सांगितले की मग पॉवर प्ले मध्ये समाप्त करा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि रुपेचा प्रयत्न तेच आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतायत की नाही पाहूया. आता चेंडू पर्यंत धावू शकले नाही, चेंडू चाललाय सीमा रेखा पार. हे तो चौकार. रुपेश या दमन दर्यावर वन मॅन आर्मी कडक खेळतायत, प्रत्येकी मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स करतायत रुपेश. चौकार थांबला असता, मिथूनचं मन नाही तिथे. एकदम हळूहळू हळूहळू आमचे लाईव्ह टेलिकास्ट वाले बाहेर रिप्ले मध्ये दाखवत आहेत. चौकार आलेला आहे, खातं ओपन झालेलं आहे. 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 12 धावांची आवश्यकता आहे आता. पाहूया चौकारांची हॅट्रिक होईल का, बक्षीस मिळेल का. आता मात्र चांगला चेंडू आहे. गोलंदाजी खूप चांगली आहे बंदरा मारुती काल्हेर संघाकडे, मात्र धावा फार कमी बनवलेल्या आहेत. तर डिफेन्स करणं म्हणजे डोकेदुखी काम आहे मैदानामध्ये. आता क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. आता सुरुवात ज्या प्रकारे केलेली आहे असं वाटत नाही की इथून बंदरा मारुती काल्हेर संघ इथे थांबेल पायगाव संघाला. मोठा पटका केला ऑन साईडला आणि चेंडू चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. येतोय षटकार. 11 धावा धावफलकावर. आप चाहिए सिर्फ 6 रन. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. अगदी पिकअप केला होता, बॅट आणि चेंडूचा स्विंग चांगला होता, मिडल झालेला आहे परफेक्टली आणि 70-70 लगा तो सिक्सर.
पुढचा चेंडू. आता इथून पाहतो की इनफिल्डच्या वरतून घेण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा आलेला आहे. आता इथून फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता है. ग्राउंड नंबर 3 पे आप बड़ा मैच होने वाला है. इस मैच का विजेता टीम और ग्राउंड नंबर 2 का मैच यहाँ पर होने वाला है. ड्राइव केले चेंडूला, ओ एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण. म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकामध्ये टोटल धावा आलेल्या आहेत त्या 13 धावा. 4 धावांची आवश्यकता आहे. चला आता 4 धावा 18 चेंडू मध्ये, फार निराश केला. सुंदर असा ड्राइव्ह, शैलीची चांगली फिल्डिंग. एकच धाव. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये कारण की स्ट्रायकिंग वर नितीन गवली पाहायला मिळेल. सचिन गेंदबाजी कर रहे लेकिन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, एकदा पूर्ण केला जात आहे. दोन धावा बाकी आहेत विजयाकरिता. रुपेश, ओ ये देखिए मैच विनिंग स्ट्रोक बाय रुपेश मुकादम. या सामन्याला इथे जिंकले न्यू मिलम पायगाव संघाने. संघाचं खूप खूप अभिनंदन. कॅप्टन रवींद्र मुकादम, अनिल मुकादम, रुपेश मुकादम, नितीन गवली, जग्गुत्ता पोलाट, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. हडलक टीम मंदिरा मारुती काल्लेर, नक्की धाबा कमी बनवता आल्या आणि लवकरच मॅच फिनिश केलेली आहे. सर्व खुश. तर या मॅचचं मॅन ऑफ द मॅच, लो स्कोरिंगचं मॅच होता, मात्र पॉवर प्ले मध्ये ज्यांनी सूत्र हलवली आपल्या संघासाठी, एक विकेट घेतलं, 2 धावा खर्च केल्या, म्हणून लो स्कोरिंगचा मॅच होतं. फक्त अगदी 17 धावांचा टार्गेट होतं. धावा 18 देखील झाल्या रुपेच्या. मात्र क्रिकेटच्या नियमानुसार या मॅचचं खरं हकदार आहे, नाव आहे अनिल मुकादम. इज द मॅन ऑफ द मॅच. अनिल दादा आपण यायचे. आपण प्रमोद भोईर आणि दयानंद भंडारी साहेब आपण यायचे, संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्याकरता यायचे. नक्कीच अनिलदा या आपण मॅन ऑफ द मॅच. इकडे इकडे दयानंद भंडारी साहेब आलेले आहेत, संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आणि गिफ्ट हॅम्पर दिले जातील. चला आमचे फोटोग्राफर या आपण पटकन.
नितीन गवळी साहेब, लक्षात घ्या आपल्याला आर के ग्राउंडला पोचायचं आहे. आपण जिंकलेले आहात म्हणून ग्राउंड चेंज होईल. तुमचा मॅच असेल आर के ग्राउंडला. चला आमचे सीनू कैमरा, यह कैमरा घेऊन आता पैकअप. हम जाएंगे अब आर के ग्राउंड पर.